नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र आकारिक चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला 9 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा 3 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक तिसरा 8 गुणांसाठी आहे. आता प्रश्नपत्रिका पाहू आपण. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील नावे लिहा 2 गुण. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू. ब. कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1210. कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू. अल्तमशची कारकीर्द. इसवी सन 1336. विजयनगर साम्राज्याची स्थापना. इसवी सन 1761. पानिपतची लढाई. इसवी सन 1708. गुरु गोविंद सिंगचा शिरच्छेद. क. प्रश्न. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुण. 1. कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतीविषयी कोणता ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचं उत्तर पहा. कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यादा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. 2. इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा कोणता मानला जातो? इतिहास लेखनात भौतिक पुरावे, विशेषतः शिलालेख व नाणी अत्यंत विश्वसनीय मानले जातात. तवारीख म्हणजे काय? तवारीख म्हणजे काळाचा क्रम सांगणारी घटनावळ किंवा इतिहास होय. ड. प्रश्न. बहुमनी राज्याची 5 शक्ले का झाली? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर. महमद गावांच्या मृत्यूनंतर बहुमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढली. तसेच विजयनगरच्या संघर्षाचा बहुमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. प्रांताधिकाऱ्यांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे मध्यवर्ती सत्ता कमकुवत होऊन बहुमनी राज्याची 5 शक्ले झाली. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कायदेविषयक सल्लागार सर बी एन राव. संविधान सभेविषयी माहिती आहे. ब. संविधानाने दिलेले 2 मूलभूत हक्क कोणते? समतेचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 3 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुण. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसणे म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण होय. यानंतर ब. प्रश्न पहा. आकृती पाहून भरती ओहोटीचे प्रकार लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे आकृत्या प्रिंट झालेल्या नाहीत. आपण इथं पुस्तकातल्या आकृत्या घेऊ आणि भरतीचा प्रकार ओळखायचा आहे. भांगाची भरती आणि उदानाची भरती. दोन्ही आकृती व्यवस्थित पहा. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचाही सराव नक्की करा. यानंतर क. प्रश्न पहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. त्यातील पहिला प्रश्न. दर अमावस्या व पौर्णिमेला चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न. भरती ओहोटीचे 4 परिणाम लिहा. 4 परिणाम सुद्धा लिहून दिलेले आहेत. व्यवस्थित दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांचं वाचन करा. वहीमध्ये त्याचा सराव करा.